नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या युट्यूब चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत बिग फ्रेंड्स पॉझिटिव्ह कंपोनेंट्सचा +30 चा फॉर्म्युला। या आधीच्या सर्व व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला +90 पासून +40 पर्यंत सर्व फॉर्म्युला शिकवलेले आहेत। नक्कीच तुम्ही त्याची घरी प्रॅक्टिस केली असेल। तर चला तर पाहूया आज आपण +30 चा फॉर्म्युला। जेव्हा बीट्स अवेलेबल नसतात किंवा युनिट साठी सुद्धा बीट्स अवेलेबल नसतील त्यावेळेस टेन्सचे जे बीट्स असतात ते कशा पद्धतीने क्रिएट केले जातात हे आज आपण शिकणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा जेणेकरून जे पण मी रोजच्या रोज व्हिडिओज अपलोड करते त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा। ओके, चला तर पाहूया +30 चा फॉर्म्युला। अबॅकस टूल मध्ये जसं मी अबॅकस लेवल 1 मध्ये तुम्हाला +3 चा फॉर्म्युला शिकवला होता तसाच सेम असतो +30 चा फॉर्म्युला। आता इथे जे क्वेश्चन्स घेतले त्या क्वेश्चन्सच्या थ्रू आपण जर आपल्याकडे युनिट बीट साठी सुद्धा कोणताही फॉर्म्युला यूज करता येत नसेल जो आपण शिकलेलो आहोत तर त्यावेळेस कॉम्बिनेशन फॉर्म्युलाच्या यूजने आपण कशा पद्धतीने बीट्स क्रिएट करून मग आपण कॅल्क्युलेशन करू शकतो हे नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये मी तुम्हाला समजवणार आहे। आता पहा +3 चा फॉर्म्युला आपण शिकलेलोच आहोत। +3 चा फॉर्म्युला आहे +10 - 7 +10 - 7 = 3। तसाच असतो +30 चा फॉर्म्युला। समजा की हे फिंगर्स जे आहेत ते 100 आहेत आणि 100 जर असतील आता मला +30 करायचं असेल तर इथे काय करणार +100 - 70। आता मी फिंगर्स तेच यूज करते कारण माझ्याकडे 10 फिंगर्स आहेत तर प्रत्येकाला मी 1 2 3 असं 1 to 10 नंबर्स देऊन फर्स्ट मी +3 चा फॉर्म्युला समजवलं। त्याच्यानंतर प्रत्येक 1 च्या ठिकाणी आपण घ्यायचे 10। अशा पद्धतीने +100 - 70 केले तर आपला आन्सर इथं 30। तर हा आहे +30 चा फॉर्म्युला। +30 चा फॉर्म्युला आहे +30 = +100 - 70। ओके, आता हे क्वेश्चनच्या थ्रू बघूया की हे टूलवर कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं। सगळ्यात आधी टूलला क्लिअर करणं सगळ्यात महत्वाचं आहे। कोणताही नवीन क्वेश्चन स्टार्ट करताना सोल्युशन आपण जर काढत असाल तर त्यावेळेस सगळ्यात आधी टूल क्लिअर करून घ्यायचे। ओके, आता पहा फर्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे 40 + 50 + 30 -20 + 4 + 5 + 3 - 2। ओके, तर आता हा टेन्स रॉड आहे। फर्स्ट दिले +40 तर हे घेते मी +40। नेक्स्ट इज +50 देन +50 +30। आता 30 साठी फॉर्म्युला काय +100 - 70 +100 - 70। नेक्स्ट इज -20 तर हे -20 +4। आता आपल्याला युनिट्स बीट्स घ्यायचे तर इथे घेणार +4। नेक्स्ट इज +5 तर हे +5 +3। आता +3 साठी फॉर्म्युला काय +10 - 7 तर +10 - 7। नेक्स्ट इज -2 हे झाले -2 म्हणजे आपला आन्सर येतं 110 110। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 80 + 30 -10 + 20 + 8 + 3 -1 + 2। पहा आता इथे हे घेतले 80। ओके, नेक्स्ट आहे +30 चा फॉर्म्युला आहे +100 - 70 +100 - 70। नेक्स्ट इज -10 तर हे -10 +20 इथे +20 +8 हे +8 +3 साठी +10 - 7 हा फॉर्म्युला यूज होईल। नेक्स्ट इज -1 तर हे -1 +2 हे +2। आपला आन्सर येतं 132 132 आहे की नाही सोपं। नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 तर हे घेतले फर्स्ट 70 +30 चा फॉर्म्युला आहे +100 - 70। नेक्स्ट इज +20 तर हे +20 पुन्हा +20 आहे तर इथे मी घेते +20। नेक्स्ट इज +7 हे +7। नेक्स्ट इज +3। आता पहा इथे आपण +3 साठी डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकत नाही, आपल्याला आधी बीट क्रिएट करावे लागतील। तर त्यासाठी इथे काय करावं लागेल आता पहा +3 चा फॉर्म्युला काय +10 - 7 बरोबर। पण इथे +10 साठी डायरेक्टली 7 घेता येतच नाही आपल्याला तर आपण काय करायचे इथे +50 - 40 करायचं। +50 - 40 म्हणजे काय झालं इथे आपल्याला +3 करायचे होते पण आपण +10 केले।
आता आपल्याला -7 करायचे, तर हे घेतले -7 म्हणजे +50 -40 -7 = +3 येतं. ओके, ऍक्च्युली हे सगळं फॉर्म्युला समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे अबॅकस मध्ये. ज्यावेळेस आपल्याकडे बीट्स अवेलेबल नसतात त्यावेळेस अशा पद्धतीने बीट स्वतः क्रिएट करून मग आपल्याला सोल्युशन काढायचं आहे. ओके, नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल. नेक्स्ट इज +2, तर हे +2 पुन्हा +2 आहे, +2. आपला आन्सर येतं 154. 154. सर्वांना विनंती आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असे काहीतरी क्वेश्चन्स घेते जे सॉल्व्ह करायला थोडेसे अवघड असतात. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर इझी होतील. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून जे पण डाऊट्स आहेत तुमचे पूर्णपणे क्लिअर होतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70. तर फर्स्ट आहे 70 + 70. नेक्स्ट इज +50. +50चा आपला फॉर्म्युला आहे +100 -50 पुन्हा +50. आता बघा बीट्स अवेलेबल आहे, डायरेक्टली +50 करायचे. नेक्स्ट इज +30. +30चा फॉर्म्युला आहे +100 -70. नेक्स्ट इज +5. तर हे +5 पुन्हा +5 तर +10 -5 +3. तर हे +3 अँड -2. तर इथे सॉरी थोडंसं गोंधळ झाला, मी नेक्स्ट क्वेश्चनचं घेतलेलं इथं, तर मी पुन्हा करते. +70 तर हे +70 +50 हे +50 साठी +100 -50 +50 पुन्हा आहे तर +50 +30 तर +100 -70 हे झाले +30. नेक्स्ट इज +7 तर हे +7 +5 तर +10 -5 पुन्हा +5 तर +5 अँड +3. आता +3 साठी इथं होणार +10 -7 मीन्स आपला आन्सर येतं 220. बाय मिस्टेक मी नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्यातले इथे नंबर्स घेतले होते, सॉरी. इथे येतं आन्सर 220. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे +50 +50 +30 -20. नेक्स्ट मी पुन्हा सांगते तुम्हाला, तर इथं +50 आधी घेणार, नेक्स्ट आहे पुन्हा 50 ऍड करायचे, तर +100 -50. नेक्स्ट +30 तर हे +30 -20 देन -20 +5 पुन्हा +5 तर +10 -5. नेक्स्ट इज +3 तर हे +3 अँड -2 आपला आन्सर येतं 121. 121 आहे की नाही सोपं. अशा पद्धतीने आपण +30 कॅल्क्युलेशन करताना इव्हन जर का युनिट साठी सुद्धा कोणताही फॉर्म्युला यूज करता येत नसेल तर तो फॉर्म्युला आपण स्वतःहून कसा क्रिएट करू शकतो हे या सममध्ये तुम्हाला नक्कीच समजलं असेल. अशा पद्धतीने +30चा आपला हा आजचा फॉर्म्युला कंप्लीट झालेला आहे. घरी सुद्धा प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस केली तरच तुम्ही अबॅकस योग्यरित्या शिकू शकता. फक्त व्हिडिओ बघून फायदा नाही आहे. व्हिडिओ बघण्याबरोबरच तुम्हाला प्रॅक्टिस करणंही तेवढंच महत्वाचं आहे. ओके, तर अशाच पद्धतीने वेगवेगळे फॉर्म्युला रोजच्या रोज शिकत राहा आणि घरी प्रॅक्टिस करा. उद्या आपण शिकूया +20चा फॉर्म्युला. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.